जेवढं पण वर लिहिलं ते तुम्हाला करावंच लागेल, कारण की हा व्हिडिओ बघायचा असेल तर या स्टेपला फॉलो बिलकुल करावा लागेल. आज मी आलो अकोल्याला. कशासाठी? एक्सायटेड ब्लॉग आहे, नक्की पूर्ण बघा. अकोला एक अशी सिटी आहे, अजून माहीत नाही पडलं मला खराब आहे का चांगली आहे. कोणी म्हणते खराब आहे, कोणी म्हणते चांगली आहे. मी नोटीस केलं तिथं गेल्यावर थोडी चांगली थोडी खराब. छोट्या ट्रिपसाठी आलो होतो, इथे येऊन माहीत पडली की खूप मोठीच ट्रिप झाली, कारण की यांनी ऑटोवाल्याला पण नाही सोडलं, तिथं पण त्याच्याशी एवढ्या गप्पा मारत राहिले. सेंटरला यायला लेट झालो. वेदांची एक्झाम संपल्या आम्हाला जायचं होतं ट्रिपसाठी, म्हणजे शेगाव. याला इथं सोडून आम्ही चाललो मार्केट फिरायला. त्याला जाऊया, मस्त नाश्ता पाणी करूया आणि याला इथं पेपरला सोडूया. ए फटाफट लाईनीत लागा रे. कोण म्हणते लाईनीत नाही लागले? हॉल तिकीट घेऊन जा बाबा तू. याला सोडला, आम्ही झालो मज्जा करायला बाहेर. ब्लॉग बघणाऱ्यांना नम्र विनंती, वेदांतपर्यंत हा ब्लॉग बिलकुल शेअर करू नका. आम्ही त्याला ब्लॉग करून हा ब्लॉग एडिट करताय आणि अपलोड करताय. आमचा पूर्ण प्लॅन होता फक्त जिवंत घरी कसं वापस जायचं राव. खिशात एक रुपया बिन नव्हता. आता बघा सिनेमॅटिक शूट. अकोला जेवढा चांगला आहे ना तेवढा सुंदर सुद्धा आहे. फक्त इथे एकच प्रॉब्लेम आला होता राव, आम्हाला पाहणीच भेटलं नाही कुठं. बट खूप चांगला आहे आणि खूप सुंदर आहे तो. पहा इथं आल्यावर पाहिलं तर काय, इथं तर एकदम खरंची रेल्वे ठेवली होती राव. लईच भारी. इथं एकदम मस्त फंटास्टिक बनवलं होतं गाईस. लई मस्त वाटलं इथून. पण इथे एक लई प्रॉब्लेम झाला होता आम्हाला सर्वांना. तो म्हणजे आता तुम्हाला दाखवतो की हे कशी काढ्या करतात, कुठं कुठं काय काय. म्हणजे नवीन ठिकाणी आलं ना, दुसरं काही सुचणारच नाही. पहिले म्हणजे खटपटी. आता इथे ATM आणि मशीन येतात. तिकडे आम्ही तिकीट काढायला गेलो तर 5 रुपये एक्स्ट्रा मागू लागलं. ते एका तिकिटाचे 5. आम्ही 14 जण होतो, म्हणजे 20 रुपये आमचे एक्स्ट्रा जाऊ लागले. यायचं म्हणणं होतं की आपण पैसे बोलले तरी चालत, या काढायची मशीनच. पेमेंट करायला सुद्धा भीती वाटू लागली. काही माहित नाही, जिकडच्या तिकडे बटणं दाबा लागले त्याच्यात. काय एखादं चुकायचं गिकायचं मशीन बिघडायची काही घाबरेल नाही ते. हे जिकडच्या तिकडे बटणं दाबायला एका स्क्रीनवर 5-5 बोट ठेवा लागले. कसं जमेल? किती रुपये? 35 रुपये तिकीट आहे इथं. तिथं म्हणजे 40 रुपये तिकीट आहे आमचं एकाचं. आता इथून आम्हाला पे करावं लागते. हे पे बिन करतात का नाही काय माहित. तिकीट आलं नाही तर काय करावं काय माहित. 105 रुपये पे केले. आलं का तिकीट? आलं बापा. तिकीट जर का नसतं आलं ना, मला नक्की माहिती की मशीन फोडून तिकीट काढलं असतं त्यातलं. पण तिकीट काढलं असतं. ला गाव बरोबर. कोणाच्या नावाचं काढलंच नाही, एकाच्या नावाचं तर काढलंच नाही. एका बाथरूम मध्ये न वाटतं लपून. मी नसणार तर मीनं काढलं. आम्ही कृष्णाला लपून आलो बाथरूम मध्ये. तर रेल्वे चालल्या तर समोर नेक्स्ट तुम्ही बघा व्हिडिओ. हमारी रेलवे भी आ रही है, गाना बज रहा है, बहुत मजा आ रहा है गाइस. आगे क्या होगा पता नहीं, तो चलो चले चला जाऊ समोर. लय झाला टाइमपास. तर आम्ही काय केलं माहिती आहे का, एक तिकीट मिस करून टाकलं. 3च तिकीट काढले आणि एक लहानच होता कृष्णा, तर थोडंफार चालतेस. ठीक आहे, पाहू आता समोर काय होते. आम्हाला पाहिजे होती AC रूम, पण ती काय भेटली नाही. या लो बजेटमध्ये भेटणार पण नाही. आम्हाला असं वाटलं होतं एखाद्या डब्यामध्ये घुसावं मस्तपैकी. भेटली तर भेटली, पण तिथं अलगच प्रॉब्लेम झाला राव. आमचे स्वप्न होते काही असे जे तुम्हाला सध्या दिसत आहेत, आणि रिअल लाईफ आता हे बघा. व्हिडिओसुद्धा काढू देणार बरं का, कारण की बाथरूम समोर उभे आहेत सध्या. तर नेक्स्ट शूट बघा. अकोला नाईटलाच थोडं जास्त चांगलं वाटतं. दिवसा एकदम बेकार आहे, कारण की त्याचं टेम्परेचर, मोबाईल ते स्विच ऑफ बी निघून नव्हता लागला राव. लय मुश्किलनं व्लॉग शूट केला मी, सॉरी एडिट नाही. तर फायनली पोहोचलो आता आम्ही शेगावमध्ये. आता इथून कळेल नाही, कारण की आम्ही मंदात उभे आहोत. फायनली शेगावला येऊन सगळ्यात पहिले जेवण करावं म्हटलं, कारण की खूप जास्त भुका लागल्या होत्या. तर इथं जेवण झालंच नव्हतं. मग नाश्ता केला आणि डायरेक्ट झोपलो, कारण की खूप झोप आली होती. दिवसभर थकलो होतो. आणि इथं 4 गाद्या बुक केल्या होत्या आम्ही, आणि सगळे 2च गाद्यावर झोपले. बिन फालतू बुक केला. तर भेटू सकाळी. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. तर सगळ्यात पहिले दर्शन करू आणि त्याच्यानंतर पूर्ण शेगाव फिरू. ठीक आहे. तर पहिले चप्पल घ्यावं लागतील. चप्पल घेऊन निघालो बाय. आणि आता मला नेतात फिरवता खूप फिरवतात. इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं, इकडं जायचं तिकडं जायचं.
आणि एक खास गोष्ट म्हणजे उद्या माझा CETचा पेपर आहे. माझं सेंटर आलेलं आहे सगळ्यात पहिलं सेंटर कोळसा. माझे 2 पेपर आहेत त्याच्यातला एक कोळसा आलेला आहे. तुमचा कोणचा आलेला आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथं काय काय कडे इथं माझ्या दुकानात जो प्रोडक्ट विक्री आहे ना तो इथं विक्री आहे. त्याची रेट 60 रुपये आहे आणि माझ्या दुकानात 50 रुपये. डिफरंट आहे राव. शेगाव स्वस्त म्हणता महाग आहे. आणि तो खूप मोठी जत्र्यासारखंच होतं. एनी टाइम जत्रा राहते वाटते इथं. बघा दोरे गिरे. मी ना तर इथलचं काहीच घेतलं नाही. मला तर काहीच आवडलं नाही. फायनली आम्ही मंदिराजवळ आलो. इथून एंट्री आहे आत. सगळं काही लिहिलं आहे या पाटीवर. चला समोर जाऊ. इथून समोर जायचं. हे बहुतेक एंट्री गेट आहे का नाही, हे एंट्री गेट नाही, समोर एंट्री गेट आहे. समोर जाऊ. खूप दिवसानंतर आलो मी इथून दर्शनाला. खूप वेळ आता लाईनीत सुद्धा राहावं लागते. तिथं खूप कंटाळा येते. चला जाऊ समोर आणि सगळं स्पष्टपणे दाखवतो तुम्हाला काय काय होते आमच्यासोबत आणि काय काय नाही. इथं अलाउड नाही मोबाईल, तरी आम्ही लपून नेतोच. म्हणजे मोबाईल अलाउड आहे पण शूट करणं मंदिरामध्ये अलाउड नाही, तरी आम्ही थोडंफार शूट केलंच. आता आपल्याला जावं लागेल दर्शनासाठी. तो चलो समोर. वेदांचा मूड डाऊन होता कारण की त्याला इकडे फिरायला यायचं नव्हतं. आम्हाला यायचं होतं. थोडा कंजूस आहे तो त्याच्यामुळं. तर चला जाऊ समोर. किती लांब आहे अजून काय माहिती, किती फिरवतात, काय चर्चा चालू आहे काय माहिती. अलाउड नाही म्हणते फोन. मला बंद करू का? बंद केला होता मी थोडासा. तर फायनली पूर्णपणे दर्शन झालं, पण आत एक प्रॉब्लेम झाला होता की माझा फोन शूट करता करता पकडला गेला होता. गजानन महाराजांच्या मूर्तीचं शूट अलाउड नाही आणि मी ते करू लागलो, बट वापस दिला. काही प्रॉब्लेम नाही. थँक गॉड वापस भेटला, नाही तर खतम. तुम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे शूट कसा तुझ्या पाऊलाची जन्मभरी पूजा, तुझ्या पाऊलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची. तर जो बिन शूट भेटला होता त्याच्या क्लिप आम्ही ॲड करून तुम्हाला दाखवलं. आणि हे सगळ्यात बाहेर जायचं गेट आहे, ज्याला आम्ही एंट्री गेट म्हणून लागलो. आणि सिद्धार्थनं बी व्लॉगिंग चालू केली एकदम फर्स्ट क्लास. तर चला जाऊ बाहेर. आणि बाहेर गेल्यानंतर आमचा नेक्स्ट प्लॅन आहे. कुठं आहे नेक्स्ट प्लॅन? अबे कुठे आहे बे? ठीक आहे. तर नेक्स्ट प्लॅन आमचा आहे वॉटर पार्क. तर त्यासाठी पहिले आम्हाला बस पकडावं लागेल. नाही कोणचं आहे? हां, पहिले आम्हाला आनंद सागरमध्ये जायचं, त्याच्यानंतर वॉटर पार्कमध्ये जायचं. तर तुम्ही सगळे नक्की या व्लॉगला शेवट करा, आणि की खूप जास्त मजा येणार आहे. समोर अजून जास्त येणार आहे. तर चला समोर. पहिले जत्रा बघत पहिले पेढा घेऊ आपण. भाव करा लागले पेढा, ते बी एवढे कंजूस आहेत ना. मी बिन कंजूस आहो म्हणा तसा. 100 रुपयाचा पेढा 50 रुपयात कोण देते का? त्या बिचाराला बी घेऊ द्या थोडंसं प्रॉफिट. फायनली खूप वेळ झाला आम्ही शेगावमध्येच इकडं तिकडं भटकून राहिलो. पहिले आनंद सागरमध्ये जायचं आम्हाला, त्याच्यानंतर वॉटर पार्कमध्ये सुद्धा जायचं. नेक्स्ट लोकेशन आपली ही आहे. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभ ऐसे, तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात भरी पूजा, तुझ्या पाऊलाची जन्मभरी पूजा, तुझ्या पाऊलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना.